खासदार बजरंग सोनवणे हे देखील आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। बजरंगजी, धनंजय मुंडेंची आव्हान याचिका ही कोर्टाने फेटाळलेली आहे। करुणा मुंडेंना पोटगीचा जो निर्णय कोर्टाने आधी दिलेला होता तो निर्णय कायम ठेवलाय। धनंजय मुंडेंना सर्वात मोठा धक्का आता बसलेला आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। हे बघा, हे प्रकरण तसं त्यांचं वैयक्तिक विषयाशी संबंधित निगडीत आहे। हो मी त्याच्यावर काय बोलावं याच्यापेक्षा पण मला वाटतं की ज्या कोर्टानं निर्णय दिला होता की ज्यांना एवढी पुडगी द्या आणि ऍक्सेप्ट केलेला आहे, यांनी ऍक्सेप्ट केलेले ऑलरेडी माझी म्हणजे काय 2 मुलं आहेत ह्या आणि 2 मुलं आहेत आणि पत्नी नाही म्हणतात। आता किती संयुक्तिक वाटते मला याच्यावर काय बोलावं कळत नाही। पण एकदा कोर्टाने निर्णय दिला तर त्याला ऍक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे। अननेसेसरी उगाच जरा खेळत बसून किंवा कुरावर तरी अन्याय करून ते आता त्याही भगिनीनं काय करायला पाहिजे। त्यांच्यावर पण झालं, त्यांना एकदा पोटगी केली मंजूर झाली, आता न्यायालयाने दिलेला आदेश आहे तर त्याच्यावर अपिलात जाऊन परत हे आता ते अपिलात जायची आपली लोकशाहीमध्ये प्रक्रिया आहे। त्याच्यानंतर आणखी अपील असेल, आणखी अपील असेल, मग किती दिवस काय करण्यापेक्षा, कारण यांचे अफिडेव्हिट जे झालेले आहेत जर विचार केला आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी जिल्हा परिषदेच्या याच्यात सुद्धा अफिडेव्हिट मध्ये कधी मुलं दाखवली नाही। डायरेक्ट मुलं आले ती फार 15-20 वर्षाचे होऊनच आले। अगदी मग यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे जे अफिडेव्हिट असतील जिथं अपत्याचा कायदा लागू होता, 2002 1 लाख कायदा लागू अंमलात म्हणजे मंजूर झाला आणि 2 पासून लागू झाला। 2च्या कायद्यानुसार त्यांच्या जिल्हा परिषदेचं जे 2002 ला आणि 2007 ला ते जिल्हा परिषद मेंबर झाले, त्यावेळेस त्यांनी त्यांचे 5 अपत्य दाखवले का? म्हणजे 5 म्हणा काय असं 4 तरी 2 पेक्षा जास्त अपत्य दाखवता येत नव्हते। 2007च्या याच्यामध्ये त्यांनी जी फॉर्म भरलेला किंवा जे दाखवले ते 2च अपत्य दाखवले असणार। मग त्यावेळेस पण हे 2 अपत्य आज जे माझे आहेत म्हणून दाखवले, ते दाखवलेले नाही त्यांनी। हे सगळ्या गोष्टी असताना आता जे झालंय ते झालंय, एकदा ऍक्सेप्ट केलंय तर विषय संपवायला पाहिजे असं माझं। त्यांचे सल्लागार कोण आहे तर त्यांना का असं वागतात ते, त्यांच्या डोक्यात काय असतं मला माहित नाही। पण जे झालंय ते एकदा खुले मोकळे मनानं मान्य केलंय तर ते मान्य करायला पाहिजे, आता पुढे सोडून द्यायला पाहिजे विषय, मला वाटतं। अगदी बजरंगजी, तुम्ही मांडलेला मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया प्रकरणाच्या संदर्भात दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।